महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा सिंधलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भाजपने सांगलीच्या पडळकरवाडी सारख्या छोट्या गावातून आलेल्या गोपीचंद पडळकर यांना प्रदेश सरचिटणीस पदावर बढती देऊन त्यांचे राजकीय वजन वाढवले आहे। एका सामान्य कार्यकर्त्याचा हा प्रवास त्याच्या आक्रमक कार्यशैलीचे फळ मानले जाते। ही नियुक्ती करून भाजपने धनगर समाजाला आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा राजकीय संदेश दिला आहे। यासोबतच पडळकर यांनी लव्ह जिहाद बाबत कडक भूमिका मांडली आहे। महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लवकरच आणला जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल? पक्षाने तुमचं प्रमोशन केलेलं आहे, उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, पहिली भूमिका। भाजपाचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सभासदांच्या संख्येमध्ये जगात नंबर 1 ची पार्टी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे। भाजपामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळते, काम करणाऱ्याला संधी मिळते, ज्याची निष्ठा पार्टीशी आहे, जो पार्टीशी प्रामाणिक आहे, पार्टीसाठी काम करतो, लोकांच्या मध्ये जातो, त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं त्याचा कुठलाही घराण्याचा वारसा नसला तरी, राजकीय वारसा नसला तरी, त्याची कुठलीही परिस्थिती चांगली नसली तरी पण भाजप त्या कार्यकर्त्याला योग्य ठिकाणी स्थान देतं। हे पुन्हा एकदा माझ्या निवडीतून सिद्ध झालंय। कारण विधान परिषदेचा 2020 ला आमदार करणं, 2024 ला मला जत विधानसभा मतदारसंघात तिकीट देणं, तिकीट देऊन मला तिथून निवडून आणणं, आता मला पार्टीचा उपाध्यक्ष करणं, हे त्याचंच उदाहरण आहे। कारण मी एका सामान्य कुटुंबातून येतो, छोट्या गावातून येतो। माझं गावच 100 घराचं गाव आहे। म्हणजे एखाद्या मोठ्या गावाचा वार्डाचा अर्धा भाग पण इतकं माझं मोठं गाव नाही आणि माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही। असंच भाजपमध्ये घडतं, कारण ही पार्टीच कार्यकर्त्याची असल्यामुळं भाजप नेहमी कार्यकर्त्याला बळ देतं। जर बघायला गेलं तर भिगवण प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय, त्या मुलीचा देखील जबाब आलेला आहे। यावरून कुठेतरी राजकीय वाद सुरू झाला, याकडे तुम्ही कसं बघता? राजकीय वाद सुरू होणं हे काय नवीन नाही महाराष्ट्राला, आणि त्याचं काय आम्हाला फरक पडत नाही। आम्हाला मुलगी तिच्या आईच्या आणि मामाच्या घरी सुखरूप जाणं हे याचं आम्हाला महत्व होतं। हे कोण काय बोलते त्याच्याशी काय आम्ही काय दुर्लक्ष करतो, ते काही लक्ष देत नाही। परवा जेव्हा मुलीचं स्टेटमेंट आलं तेव्हा आम्हाला खूप ट्रोल केलं गेलं, त्याचा फरक आम्हाला पडत नाही। आम्हाला काम करायचं आहे। आम्हाला आमच्या मुलीची फसवणूक होऊ नये, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होऊ नये, उद्या पुढे जाऊन त्यांना पश्चातापाची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेतोय, जागरूकता करतोय। आई वडिलांच्या मध्ये जागरूकता व्हावी, मुलींच्या मध्ये व्हावी, त्यांच्या मैत्रिणींच्या मध्ये व्हावी, तर यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। आम्हाला त्यात नक्की यश येईल। आम्ही सातत्याने प्रयत्न करत जाऊ। अडचणी पण खूप येतील, पण त्यांना आम्ही फेस करू। लव्ह जिहाद संदर्भात यंदा तरी अधिवेशनात काही कडक कायदे लावणार आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबत अत्यंत संवेदनशील आहेत। राज्यामध्ये एक धर्मांतरण विरोधी कडक कायदा, जे धर्मांतरण फसवं आम्ही दाखवून चमत्कार आमचा देव करतो, फलान करतो, कुठंतरी सिमेंटची पोती घर बांधायला देतो, पत्रे देतो, फरशी देतो, मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी खर्च करतो, तुम्हाला धान्य देतो, अशा किरकोळ कारणावरती जे गावगाड्यात धर्मांतरण सुरू आहे, याच्यावरती कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशील आहेत। नंबर 2, लव्ह जिहादचा जे विषय सुरू आहे, विरोधकांना वाटतं की हे भाजपवाले काहीतरी हिंदू मुसलमान मतासाठी काय। अरे आता निवडणूकच नाही ना 3 वर्ष, आता निवडणूक झाली जिल्हा परिषदची, आता 2019च्या एप्रिलपर्यंत निवडणूक नाही। मग आता आम्ही काय करतोय? आम्हाला तो मताचा विषय नाही आहे, आम्हाला तो विषय धर्माचा आहे। आमच्या मुलींचं संरक्षण करणं, त्यांची जबाबदारी घेणं, त्यांची काळजी करणं, हा आमचा साठीचा तो विषय आहे आणि आम्ही तो करू। विरोधक काय म्हणते त्याच्याकडे आमचं काय लय आम्ही सिरियसली बघत नाही। नितेश राणेंनी काल सभागृहात कुठेतरी मदरशांचं ऑडिट करण्याची मागणी केली चांगली आहे। ऑडिट झालं, मंदिरांचं होतं ना ऑडिट। आता आपले मंदिर हे धर्मादायाकडे नोंद आहे, PTR आहे, प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे काय सोनं आहे, काय चांदी आहे, कुठलं कार्यालय आहे का, त्याचे पैसे किती येतात, तुमच्याकडे देणगी किती येते, तुमच्याकडे शौचालय सोय, सगळं रेकॉर्डवर आणावं लागतं। धर्मादायाकडे PTR नोंद असतं। तिथंही CCTV कॅमेरा आहेत ना, प्रत्येक मंदिरात CCTV कॅमेरा आहेत महाराष्ट्रातल्या मोठ्या मंदिरामध्ये। छोट्या मंदिरात नसतील, लावून घेतील लोक। परंतु मग ठीक आहे, नितेश राणे साहेबांनी केलेली मागणी योग्य आहे। याचं ऑडिट झालं पाहिजे, तिथं CCTV असले पाहिजे, तिथं काय चालतंय काय नाही सगळ्यांना माहित असलं पाहिजे, तो आमचा अधिकार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर होते गोपीचंद पडळकर। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।